वाडा आणि चाळ हे आता फक्त पुस्तकात छापल्या जाणारी माहिती आणि सोशल मीडियावर जुन्या चाळी आणि आता झालेले सो कॉल टॉवर्स ह्यांच्या थ्रू फोटो बघायला मिळणार. चाळीबद्दलच्या तुम्हा आम्हाला वाटणाऱ्या आत्मीयतेची दखलही आर्टिकल्सच्या रूपात जिवंत राहील असं एकंदरीत वाटतंय. कामानिमित्त का होईना सध्या मला चाळीमध्ये फिरायची सुसंधी मिळते. आमच्यासारख्या इमोशनली अटॅच लोकांना अजून काय पाहिजे. मंडळी, दादरला दादर हे नाव कसं पडलं हे जाणून घ्यायची माझी खूप इच्छा होती. ब्रिटिशांनी मुंबई, बडोदा आणि मध्य भारत रेल्वे बांधली तेव्हा हे नाव दिलं. दादर म्हणजे मराठीत पायऱ्या. तेव्हा ब्रिटिशांनी पायऱ्यांजवळचे स्टेशन म्हणून ह्याला दादर असं हे नाव दिलं. आणि गंमत म्हणजे दादर स्टेशन हे माहीम बेटाच्या पूर्वेकडे बांधलेल्या छोट्या पायऱ्यांचं प्रतीक आहे. या सगळ्यावरून तुम्हाला कळालंच असेल की आज मी दादरला आले आहे आणि पुन्हा एकदा एका नवीन चाळीमध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे. दादर पूर्वेला अग्निशमन केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरच या 5 इमारती समोरच्या टोलेजंग टॉवर्स समोर कॉलर ताट करून अजूनही दिमाखात उभ्या आहेत. त्यातलीच ही एक 3 मजली बिल्डिंग लुनेट. नाव गमतीशीर वाटलं. कदाचित ब्रिटिशांनी ठेवलं असावं, पण नंतर कळालं की ही बिल्डिंगच्या मालकाचं आडनाव आहे. लुणत त्याचा अपभ्रंश होऊन लुणेट असं झालं आहे. पायऱ्या चढताना त्याचा भरभक्कमपणा जाणवला. मौशार दगडी पायऱ्या, बाजूला कलाकुसर केलेला लाकडी कठडा. या पायऱ्यांवरून गेली 85 वर्षात कित्येक पिढ्यांची चढ उतार झाली असेल, नाही का. एक एक पायरी चढताना तिथलं जीवन, सुखदुःखाचे क्षण, हे सगळं कसं असेल या कल्पनेनंच दाटून आलं. श्रीमती सरवणकर यांच्याशी बोलताना चाळीबद्दलचा जिव्हाळा अजूनच उमळून आला. काकूंनी आपुलकीनं स्वागत केलं. त्यांची ती लगबग, चेहऱ्यावरील आनंद, हे सारं कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह मला आवरता आला नाही. आग्रहाने हातात चहाचा कप देऊन माझ्या चाळीविषयी वाटणाऱ्या उत्सुकतेबद्दल माहिती त्यांनी सांगितली. सुमारे 1938 साली 3 मजली बिल्डिंग बांधण्यात आली. एकूण 60 भाडेकरू राहायचे. आता बोटावर मोजण्या इतकीच घरं राहिली आहेत. त्यांचा जन्म, बालपण, शिक्षण एवढंच काय तर सासरही याच चाळीतलं मिळालं. गॅलरीत उभं राहून त्या म्हणाल्या, समोर झालेल्या फ्लायओव्हरमुळे पूर्वीची शान आता राहिली नाहीये. समोरच्या रस्त्याने ट्राम जायची. त्याचे ऋण बऱ्याच काळापर्यंत होते. मी पण ट्रामने शाळेत जायचे. 2 रुपये तिकीट होतं. समोरच्या रस्त्याने गिरगाव चौपाटीकडे मिरवणूक जायची. जगण्यात एक साधेपणा होता. खूप छान दिवस होते ते. त्यांच्या बोलण्यातील ओलावा आणि दाटून आलेला कंठ खूप काही सांगून गेला. आता कदाचित त्या बिल्डिंगचं टॉवर होईल. एक निराशाही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवली. काकूंची मुलगी सौ श्वेता यांच्याकडूनही चाळीविषयी सखोल माहिती मिळाली. विशेष म्हणजे या चाळीचा मालक कच्छी मुसलमान आहे असं त्यांनी सांगितलं. या मुसलमान व्यापाऱ्याने आखातात प्रचंड मेहनतीने पैसा उभारून तो पैसा त्यांनी 19व्या शतकापासून मुंबई बेटावर ओतला. ही जागा 99 वर्षाच्या भाडे तत्वावर तत्कालीन पीठासीदांकडून घेऊन तिथे इमारती उभारल्या आणि त्यात या छोट्या छोट्या खोल्या बांधल्या. 1 रूम किचन, नवरा बायको आणि 2 मुलं असा हा चौकोनी परिवार नजरेसमोर ठेवून. तेव्हा मुंबई बेट नुकतंच उभं राहत होतं. आगरी कोळ्यांची आणि पाठारे प्रभूंची 7 छोट्या बेटांमध्ये विखुरलेली मुंबई भविष्यात सुवर्णनगरी व महामुंबई होईल हे इंग्रज आणि या कच्छी मुसलमान व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं होतं. पण दुर्दैवानं इथल्या मूळ मराठी नागरिकांच्या लक्षात आलं नाही आणि म्हणूनच भरभक्कम अशा चाळी पाडून टोलेजंग टॉवरमध्ये राहण्याची स्वप्न आताची पिढी बघते आहे. त्यांच्याही चेहऱ्यावरील खंत स्पष्ट जाणवली. पुन्हा ये ग गप्पा मारायला, काकू जिन्यापर्यंत सोडायला आल्या. नक्की येईल असं म्हणताना खरं तर तिथून पायच निघत नव्हता. परतताना लक्ष गेलं ते भिंतीवर लिहिलेल्या गणेशोत्सवाविषयी. यंदाचं हे 36वे वर्ष होतं.
सर्व धर्म समभाव जपणारी ही अजून एक चाळ मनाला सुखावून गेली. एव्हा तुम्हाला जाणवलं असेलच की वाडा आणि चाळीच्या लुप्त होत असणाऱ्या मला वाटणाऱ्या आपुलकीबद्दल. मंडळी, दादरच्या अजून एका चाळीचं आमंत्रण मला मिळालंय. तेव्हा पुन्हा लवकर भेटूया त्या चाळीचं टॉवरमध्ये रूपांतर होण्याच्या